Question number 4, page number 211. Unsolved question. एक लास्ट क्वेश्चन आपला हा अनसॉल्ड आहे. त्याच्यानंतर आपण उद्या ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन घेणार आहोत. बघा क्वेश्चन नंबर 4. अरविंद कुमार had a small business enterprises. He has given the trial balance as on 31st March 2015. You are required to prepare final account in the books of Arvind Kumar. Trial balance दिलेला आहे. Arvind Kumar capital है, liability. Machine asset. Depreciation on machinery. आता इथे तुमच्या माइंडमध्ये कन्फ्युजन की ऍडजस्टमेंट आहे का, तर नाही. ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेलं असेल याचा अर्थ ती ऍडजस्टमेंट नाहीये. मग हे काय लिहिणार, कुठे लिहिणार? एक सोपी आयडिया सांगतो. कुठे दिले ते? डेबिटला, सिंपल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. रिपेअर्स टू मशिनरी, रिपेअर प्रॉफिट अँड लॉस. वेजेस ट्रेडिंग अकाउंट. सॅलरी प्रॉफिट अँड लॉस. इन्कम टॅक्स प्रॉफिट अँड लॉस. कॅशियर हँड असेट. बिल्डिंग असेट. डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग प्रॉफिट अँड लॉस. परचेस ट्रेडिंग. परचेस रिटर्न ट्रेडिंग. सेल्स ट्रेडिंग. सिटी बँक म्हणजे सिटी बँकेत आपलं अकाउंट आहे. असेट. ॲक्रूड इन्कम, राऊंड ॲक्रूड इन्कम. ॲक्रूड राऊंड ॲक्रूड राईट देअर आउटस्टँडिंग. कुठे जाणार? आउटस्टँडिंग. इफ यू रिमेंबर, always kept in your mind, outstanding prepared if it is given in the trial balance, directly write on balance sheet. So balance sheet ला कुठे जायचं? If it is given on debit side, asset. If it is given on credit side, liability. Salary outstanding कुठे दिले? क्रेडिटला, लायबिलिटी. ॲक्रूड इन्कम कुठे दिले? डेबिटला, असेट. बिल रिसिवेबल, असेट. प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स, प्रोव्हिजन अंडरलाइन रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स, आरडीडी. बिल्स पेएबल, लायबिलिटी. बॅड डेट्स, असेट. सॉरी, प्रॉफिट अँड लॉस ओनरचा फॉर्मॅट. डिस्काउंट ऑन परचेस, प्रॉफिट अँड लॉस. Debtors, asset. Creditor, liability. Opening stock, trading account. Stock as on 31st March 2015 was valued at rupees 60,000. Stock ची व्हॅल्यू दिली त्यांनी. क्लोजिंग स्टॉकला टिक मार्क करत नाही. राइट ऑफ फर्दर रुपीज 6,000 as a bad debts and maintain provision 5% on doubtful debts, IDD. बॅड डेट्स आणि आयडीडीचे ॲडजस्टमेंट कसं करतो? डेटर्स. गुड्स कॉस्टिंग रुपीज 10,000 were sent on approval basis to customer for rupees 12,000 on 30 March 2015. This was recorded as an actual basis. Important adjustment की 12वीला नव्हती. Put a mark on the debtors, put a mark on the sales, and put a mark on the closing stock. 4 इफेक्ट थे ॲडजस्टमेंटचे. 2,400 paid as a rent for office was debited to landlord account and was included in debtors. Put a mark on the debtors. General manager is to be given a commission at the rate 10% on net profit after charging his commission. Separate adjustment है. ठीक है? Let's start the posting now. Capital. $1 lakh. Machinery. $36,000. Depreciation on machinery. PL च्या डेबिटला 4,000.
repairs to machinery, ₹5,200. Wages, trading account, 54,000. Salary, 21,000. Adjustment भी कर सकते हो? No, not adjustment. Income tax, 1,000. Cash in hand, 4,000. Land and building, 1,49,000. Depreciation on building, 5,000. Purchase, ₹250,000. Less purchase later, 3,000. ₹247,000. Sales, 4,98,000. 3 lakhs. Citibank, 7,600. Accrued income, debit line, Sri Swami Smith, 3,000. Salary outstanding, liabilities, 4,000. Bill receivable, 30,000. Provision for doubtful debts, IDD, old IDD, 10,000. Bills payable, 16,000. Bad debts, 2,000. Discount on purchase, credit ला दिला है, 7,080. Debtors, 70,000. Creditor, 62,520. Opening stock, 74,000. Now adjustment number 1, closing stock. दोन इफेक्ट. पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला 60,000 इनर मध्ये का सांगतो. क्लोजिंग स्टॉक 60,000 इनर मध्ये.
ॲडजस्टमेंट नंबर 2, बॅड डेट्सची ॲडजस्टमेंट सर्वात लास्टला करायची. ॲडजस्टमेंट नंबर 3 ही नवीन ॲडजस्टमेंट आहे. आता ही जी ॲडजस्टमेंट आहे ही अशी आहे, आपण ना गुड्स विकतो. नंबर 1 कॅश व माल विकतो. माल विकला, पैसे विकले. आपण गुड्स विकतो, उधारी व माल विकतो. माल विकला 3 महिन्यांनी पैसे घेतो. ह्या 2 मेथड तुम्हाला माहिती आहे. तिसरी मेथड, आपण गुड्स विकतो ॲप्रुव्हल बेसिसवर. ॲप्रुव्हल म्हणजे काय? काही अशा प्रकारचे गुड्स असतात, ते गुड्स आपण विकतो, त्या समोरच्या माणसाला आपण सांगतो की 7 दिवस तू हा गुड्स वापर, जर तुला आवडला तर आम्हाला ॲप्रूव्ह दे, म्हणजे मान्यता दे. जर 7 दिवसात तुला हा गुड्स नाही आवडला, आमचा गुड्स आम्हाला रिटर्न कर. परत सांगतो, आपण माल विकतो, त्याला आपण टाइम पिरियड देतो 7 डेज किंवा 10 डेज. जर तुला गुड्स आवडला आम्हाला इन्फॉर्म कर, then it is treated as a sale. जर गुड्स नाही आवडला मग आमचा गुड्स आम्हाला 10 दिवसात परत आणून दे. या सेलला आपण बोलतो सेल ऑर अप्रुव्हल बेसिस. कळलं? आता प्रॉब्लेम मध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, गुड्स कॉस्टिंग ₹10,000. अंडरलाईन वर्ड कॉस्टिंग. 10,000 रुपये किंमत असलेला गुड्स सेंड ऑन अप्रुव्हल बेसिस टू कस्टमर म्हणजे डेटर्स. आपण गुड्स विकला 12,000 रुपयाला ऑन 30 मार्चला. म्हणजे आपण गुड्स कोणत्या बेसिसवर विकलाय? सेल ऑर अप्रुव्हल. कधी विकलाय? 30 मार्चला. अकाउंट कधी क्लोज होतंय? 31 मार्चला. 30 मार्चला आपण माल विकलाय. एक त्याला 10 दिवसाचा पिरियड दिला असेल, पण आज तारीख 31 मार्च आहे. म्हणजे आपण हा जो गुड्स विकलाय याचं अप्रुव्हल आपल्याला अजून आलेलं नाहीये, कारण 10 दिवस संपलेले नाहीये. पण आज फायनल अकाउंट क्लोज करायचंय 31 मार्च. मग आता आपण काय समजायचं? गुड्स विकलाय की गुड्स नाही विकलाय, काय समजायचं? तर लक्षात ठेवा, त्याचा अप्रुव्हल आलेला नाहीये, म्हणजे याचा अर्थ आपण त्याला गुड्स विकलेला नाहीये. म्हणजे गुड्स विकलाय ऍक्च्युअली, पण अजून अप्रुव्हल आलेलं नाहीये. मग आपण आपल्या बुक्स मध्ये गुड्स विकलेला आहे असं दाखवू शकत नाही. तुम्ही बोलाल का? आज 31 मार्च आहे, आज आपण असं दाखवलं गुड्स विकला, आणि उद्या तो जर आला आणि बोला आम्हाला गुड्स नको, तर आणि फायनल अकाउंट बनवून झाले. पॉइंट कळलं? म्हणजे आज 31 मार्च पर्यंत अप्रुव्हल आलेलं नाहीये, याचा अर्थ आपण त्याला गुड्स विकलेला नाहीये असं आपल्याला बुकमध्ये दाखवायचं आहे. चल मग आता किती इफेक्ट देणार? पहिलं, तुम्ही कॅश व गुड्स विकला, तुम्ही क्रेडिट व जरी गुड्स विकला, तुम्ही सेलर अप्रुव्हलला जरी गुड्स विकला, तरी तुम्ही सेल्स बुक मध्ये त्याची एंट्री मारली. म्हणजे हा जो 10,000 रुपयाचा आपण गुड्स 12,000ला विकला, या 12,000ची एंट्री आपल्या सेल्स बुक मध्ये आहे. या 12,000ची एंट्री आपल्या सेल्स बुक मध्ये आहे, म्हणजे आपल्या सेल्स मध्ये आहे. मग मी काय करणार? लेस करणार. सेल्स लेस सेल और रिटर्न 12,000. हा झाला पहिला इफेक्ट. म्हणजे आपण काय दाखवलं? सेल्स मधून लेस केलं. म्हणजे काय दाखवलं? की आम्ही 12,000चा माल विकलेला नाहीये.
आता जर मी 12,000चा माल विकलेला दाखवलेला नाहीये म्हणजे मला 12,000 रुपये मिळणार नाहीये. नाही कळलं? म्हणजेच लेस फ्रॉम डेटर्स, लेस सेल और रिटर्न 12,000. सो पहिले दोन इफेक्ट, लेस फ्रॉम सेल्स, लेस फ्रॉम डेटर्स. सेल्स वाढला, डेटर्स वाढला. सेल्स कमी झाला, डेटर्स कमी झाला. दोन इफेक्ट झाले. गुड. आता मी तो गुड्स विकलेला नाहीये. ऍक्च्युली तो विकलाय पण मला बुक्स मध्ये दाखवायचं विकलेला नाहीये. जर तो गुड्स विकलेला नाहीये म्हणजे तो माझ्याकडे म्हणजे तो माझ्या स्टॉक मध्ये दिसला पाहिजे. म्हणून मी इथे ऍड इन क्लोजिंग स्टॉक, ऍड सेल और रिटर्न. पण इथे ऍड करताना मी 12,000 नाही लिहिणार, 10,000 लिहिणार. का? कारण क्लोजिंग स्टॉक मी कॉस्ट प्राइसिंग दाखवतो जनरली 70,000 आणि इथे क्लोजिंग स्टॉक मध्ये ऍड सेल और रिटर्न 10,000 12 70,000. ह्या ऍडजस्टमेंटचे 4 इफेक्ट. पहिला इफेक्ट लेस फ्रॉम सेल, सेलिंग प्राइस, लेस फ्रॉम डेटर्स, selling price, add in closing stock, cost price, trading account, add in closing stock, cost price, asset. एडजस्टमेंटचं नाव आहे सेल और रिटर्न किंवा सेल और अप्रूव्ह. कळली एडजस्टमेंट? $2,400 as a rent paid as a rent for office was debited to landlord account and was included in the debtors. Debtors मध्ये दाखवा. Debtors मध्ये please. Rent paid 2,400. दूसरा इफेक्ट पीएलच्या डेबिटला. टू रेंट पेड 2,400. मॅनेजरला आपण कमिशन दिलं 10%, 10% ऑफ नेट प्रॉफिट आफ्टर चार्जिंग हिज कमिशन. तो हे नेट प्रॉफिट काढल्याशिवाय आपल्याला येणार नाही. आता राहिली एक ऍडजस्टमेंट बॅड डेब्ट्स. Write off further ₹6,000 bad debts and maintain provision for 5% on doubtful debts. डेटर्स जास्त जागा सोडायला पाहिजे. क्लोजिंग स्टॉक 60,000, 10,000, 70. लेस बॅड डेब्ट्स, फर्दर बॅड डेब्ट्स, न्यू बॅड डेब्ट्स 6,000, 600, 15 2 49. लेस आरडीडी, न्यू आरडीडी, न्यू बॅड डेब्ट्स, न्यू आरडीडी किती आहे? न्यू बॅड डेब्ट्स न्यू बॅड डेब्ट्स, न्यू आरडीडी 5%. 49,600 व 5% घालायचे. 6,35, 5,9 45, 3 48, 5 चौक 20 ने 4 24, 2480. 10 8 गेले 2, 6 5 गेला 1, 9 2 गेले 7 4, 47 120, 47 120. Problem is over. Now close.
1,41,000 gross profit. So 5,46,000 क्रेडिट ची टोटल डेबिट वजा केले 1,41,000 ना 1,71,000 येतात. 1,71,000 इथे ट्रान्सफर केले. हे क्लोज केले 1,78,080 1,78,080 इथे ना ओनोचा इफेक्ट द्यायचा राहिला आपल्याला. बँक टॅक्स 6,000 आयडी 2480 6 10,480 10,480 म्हणून 10,000 गेले 480. आता त्यांची ती एक ऍडजस्टमेंट काय माहिती का आपण कमिशन द्यायचं आहे 10% नेट प्रॉफिट वर. पण तो नेट प्रॉफिट जो आहे ना तो कमिशन वजा केल्यानंतरचा नेट प्रॉफिट वर 10% आहे. आता टेक्निक बघा. सी नॉर्मल नेट प्रॉफिट वर असं तर काही नाही पण त्यांनी काय वर्ड वापरलंय कोणत्या नेट प्रॉफिट वर कमिशन वजा केल्यानंतरच्या नेट प्रॉफिट वर 10%. ठीक आहे. मग आपण काय करू याचे टोटल करूया. $4,000 5,200 1,000 5,000 39,080. Okay. So 178,080 minus 39,080 1,39,000 हा प्रॉफिट आहे. बाकी नोट दाखवा. लेस कमिशन 10% प्रॉपर दाखवा. इथे येतो. क्रेडिट टोटल 178,080 लेस डेबिट टोटल 39,080 1,39,000 बरोबर. आता ही जी अमाउंट आली ना हा नेट प्रॉफिटच आहे. क्रेडिट मायनस डेबिट हा नेट प्रॉफिट आहे पण हा कमिशन वजा करायच्या आधीचा प्रॉफिट आहे. सो लेस कमिशन मग हा नेट प्रॉफिट आफ्टर कमिशन. हा नेट प्रॉफिट बिफोर कमिशन हा नेट प्रॉफिट आफ्टर कमिशन. आता त्यांनी काय सांगितलंय कमिशन किती टक्के 10%. 10% कशाच्या आफ्टर कमिशनच्या म्हणजे 10% ह्या अमाऊंटच्या. पण ही माहित नाहीये. मी तुम्हाला काय सांगितलंय ज्याच्यावर 10% काढायला सांगितलंय ती अमाऊंट माहित नसेल तर 100 म्हणायची. ही 100 मग ही 10 याच्यावर 10% 10 मग ही 110 110 म्हणून झालेलं 100. आता 110 एवढे मग 100 ला किती. सो 1,39,000 divided by 110 into 100. $1,39,000 into 100 divided by 110 1,26,363. याच्यावर 10% काढले 12637 म्हणजे कमिशनची व्हॅल्यू आली 12,637 आणि मग नेट प्रॉफिट आला आपला 126,363.
प्रॉफिट आपण कॅपिटलमध्ये ॲड करणार. नेट प्रॉफिट 126,363. adjustment काय जनरल मॅनेजर इज टू बी गिवन, अंडरलाइन टू बी गिवन. टू बी गिवन म्हणजे द्यायचं आहे. कोणाला द्यायचं आहे? जनरल मॅनेजरला. काय द्यायचं आहे? कमिशन. सो पहिला इफेक्ट पीएलच्या डेबिटला कमिशन. कसं काढलं कमिशन ते बघितलं. हे वर्किंग नोट एवढे द्यायचे लायबिलिटी. कमिशन टू जनरल मॅनेजर 12,637. त्यानंतर नेट प्रॉफिट इथे 226,363 and then total 226,363 plus 4,000 plus 16,000 plus 62,520 plus 12,637 3,21,520. इथे बघूया आपण 36,000 plus 4,000 plus 1,49,000 plus 76,000 plus 30,000 plus 47,120 plus 7,000. एक थोडंसं मॉडिफिकेशन आहे. एक ॲडजस्टमेंट राहिली आपली. ॲडजस्टमेंट नंबर 6. वर्क मॅनेजर इज टू बी गिवन अ कमिशन ॲट द रेट 12% ऑफ नेट प्रॉफिट बिफोर चार्जिंग जनरल मॅनेजर कमिशन अँड हिज ओन. म्हणजे याचा अर्थ मला इथे थोडं चेंज करावं लागणार आहे. जर मी चेंज करतो नेट प्रॉफिट आणि त्याचं कमिशन पुन्हा एकदा काढतो. क्रेडिटची टोटल आहे 1,78,080 लेस डेबिट टोटल. डेबिटची आपली टोटल आहे 4,000 प्लस 5,200 प्लस 21,000 प्लस 1,000 प्लस 5,000 प्लस 480 4,000 plus 5,200 plus 21,000 plus 1,000 plus 5,000 plus 480 plus 2,400 39,080. 18 9 गेले 9 7 4 गेले 3. त्याने काय म्हटलंय कमिशन चार्ज करायच्या आधीचं प्रॉफिट म्हणजे हा प्रॉफिट याच्या वर्क मॅनेजरचं कमिशन करायचं. 1,39,000 वर 12%. 1,39,000 इंटू 16,780 आणि त्यानंतर 0 2 लेस 1,39,000 1,22,320 हा नेट प्रॉफिट आला. हा बिफोर जनरल मॅनेजरचं कमिशन लेस कमिशन 10%. कोणत्या? नेट प्रॉफिट आफ्टर कमिशन. म्हणजे जनरल मॅनेजरचं कमिशन याच्यावर 10% नाही काढायचं. ह्या नेट प्रॉफिटवर नाही, कमिशन वजा केल्यानंतरच्या प्रॉफिट. मग इथे 100 मानू, ही 10 मानू, ही
क्वेश्चन 22,320 इंटू 100 डिवाइड बाय 120 110 20,290 लेस 2,00,000 1,39,000 वजा 16,680 1,22,320 इंटू 100 डिवाइड बाय 110 1,22,320 ओके आता काय करायचं आहे हे दोन्ही कमिशन तुम्हाला इथे द्यायचे वर्क मॅनेजर कमिशन 16,780 टू जनरल मॅनेजर कमिशन 11,120 आणि याचा दुसरा इफेक्ट इथे येणार कमिशन वर्क मॅनेजर 16,680 कमिशन जनरल मॅनेजर 11,120 आणि ते द्यायचे ना म्हणजे ती लाईन नाव नेट प्रॉफिट 1,11,200 1,11,200 सांगा 11,200 1,11,300 377 प्लस 4,000 प्लस 16,000 प्लस 16,780 प्लस 62,520 प्लस 11,120 काय हा 2,11,200 प्लस 4,000 प्लस 16,000 प्लस 62,500 प्लस 16,780 प्लस 11,120 3,21,500 520 राइट इनटू कुछ टोटल 36,000 प्लस 4,000 प्लस 1,49,000 प्लस 7,700 प्लस 3,000 प्लस 30,000 प्लस 47,120 प्लस 70,000 3,46,720 1,11,200 प्लस 1,4,000 16,000 62,520
सो लेट्स सी ट्रायल बॅलन्स बघूया आपण, कारण ऑलमोस्ट सगळं माझं मी कॅल्क्युलेशन केलं ते बरोबर आहे. ट्रायल बॅलन्स बघूया, बरोबर असेल तर ठीक आहे. ठीक आहे, हा आपला प्रॅक्टिकल क्वेश्चन इथे संपलेला आहे. याचा काय फरक असेल तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया, आणि ऑलरेडी इथे अंदाज झाला आहे त्यामुळे मला पुढे जाता येत नाही आहे. उद्यापासून आपण नेक्स्ट लेक्चरपासून आपण ऑब्जेक्टिव्ह कंटिन्यू करणार आहे. ओके, थँक्यू.